विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो निकाल आहे तो आत्ता लागलेला आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने काही गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता निकाल नेमका काय लागला आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. ओपनच्या अनुषंगाने जर निकाल बघितला आपण तर जनरलचा जो काही निकाल आहे तो 117.5 लागलेला आहे. फिमेलच्या अनुषंगाने 110.50 हा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे. त्याच्यानंतर SCचा जो आहे जनरलचा 115 आहे. मी आता फक्त जनरल वाचतो कारण की खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. STच्या अनुषंगाने 47.5 लागलेला आहे जनरलचा. सॉरी STचा जो आहे तो 104 लागलेला आहे. ठीक आहे. यानंतर DTA जनरलचा जो लागला 117.5, NTB याचा जो जनरलचा आहे तो 117.5, SBC 111.5 आहे, NTC 117.5, NTD 117.5, OBC 117.5, EWS 117.5, SEBC 117.5. एकंदरीत बघितलं आपण तर हा अपेक्षित निकाल होता आणि आपण मागे सांगितल्याप्रमाणे 115 प्लस या वर्षीचा निकाल जाणार आहे आणि ते कुठेतरी थोडंफार आपल्याला माहित होतं. डॉट असं नाही पण आपण एक टेंटेटिव्ह अंदाज दरवर्षी बांधत असतो आफ्टर आन्सर की. आणि या अनुषंगाने हा निकाल लागला. हा निकाल काही वेगळा नाहीये, हा अपेक्षितच होता. पण या निकालातून आपल्याला काय घ्यायचंय किंवा काय लक्षात घेणं अपेक्षित आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दिवसेंदिवस निकाल आणि त्याची जी टक्केवारी आहे म्हणजे कट ऑफची ही थोडीफार फ्लक्च्युएट होते. फ्लक्च्युएट होत असताना ती वाढते. आता वाढत असताना काय होतंय नेमकं तर मुलांचं जी डेप्थ आहे ती दिवसेंदिवस वाढत जाताना दिसते आपल्याला. त्या अनुषंगाने आपल्या पुढच्या तयारीची रणनीती जी आहे ती आखणं आपण अपेक्षित आहे. आता जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना सर्वप्रथम सगळ्यांना अभिनंदन सगळ्यांचं या ठिकाणी. आणि मुख्य परीक्षेची जी काही तयारी आहे ती तुमची चालूच असेल, ती अजून जोमाने करणं अपेक्षित आहे. मुख्य परीक्षेचा जो आवाक आहे तो जास्त असतो ॲज कम्पेअर टू पूर्व परीक्षा. त्यातून जे काही वेगवेगळे विषय आहेत GS1, GS2, GS3, GS4 या विषयांच्या अनुषंगाने PYQ तुम्ही बघून त्या अनुषंगाने प्रिपरेशन आतापर्यंत करत आलेला असालच. इथून पुढे देखील तुम्ही रिव्हिजन करत असताना तुम्हाला इतर ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी लक्षात घेणं, ती म्हणजे काय तर टेस्ट सिरीज वरती जास्त भर देणं अपेक्षित असतो आपल्याला. त्या गोष्टी चुकवू नका. आपल्याला एक चौकटीमध्ये पेपर सोडवणं येणं अपेक्षित आहे. वेळेचं भान ठेवून आपण पेपर सोडवावा लागतो. हे वेळेचं भान ठेवत असताना तुम्हाला साचा, तुम्हाला तो पेपरचा ढाचा हा देखील लक्षात घेणं अपेक्षित असतं. याची तयारी करणं अपेक्षित आहे. काही विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं तर आपण आत्ता मार्क्स किती पडलेले आहेत आणि आपली आणि मार्क्सची आणि कट ऑफची तुलना केली तर आपल्या आणि कट ऑफच्या मार्क्समध्ये तफावत कितीची आहे, कोणते विषय कच्चे आहेत आणि कोणते विषय पक्के आहेत आपले, आणि कशामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल याची आखणी आज रात्रीच करणं अपेक्षित आहे. तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत, आगामी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत तुम्ही स्पर्धा खेळताय असं म्हणता येईल. अन्यथा तुम्ही त्या स्पर्धेमध्येच नाहीये. तुम्हाला स्वतःला ओळखता येणं अपेक्षित आहे आणि जास्तीत जास्त त्या अनुषंगाने तयारी करणं अपेक्षित आहे. परत एकदा आज सगळ्या विद्यार्थी जे पास झालेले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. जे विद्यार्थी थोड्याफार फरकाने राहिलेले आहेत त्यांनी जोमाने पुढची जी काही गटकची पूर्व परीक्षेची आहे त्याची तयारी करणं गरजेची आहे. ठीक आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट.